झोपली आहे ना मोनिका? नाही नाही, मी तेच विचारण्यासाठी फोन केला होता की ती झोपली आहे की नाही. आणि बाळ? ओके ओके, ठीक आहे. काही गरज वाटली तर मला फोन करा कधीही. ओके, गुड नाईट. विक्रांत, तू समोरूनच का निघून आलास? मानसी, थांब म्हणणं हा सलीलचा चांगुलपणा होता, पण म्हणून मी त्याचा फायदा घेणं हे चुकीचं आहे. आणि तसंही काही ना काही कारणांमुळे तुमच्या भेटी कॅन्सलच होत होत्या. सो आज मी सलीलच्या डोळ्यात पाहिलंय की तो तुला भेटण्यासाठी किती आतुर असतो. ताई कशी आहे? हो, आताच बोललो मी, झोपली आहे. पण बरं झालं ना आपण मागे परत गेलो ते, नाहीतर आज पण भेट झाली नसती तुमची. आणि बाळ कसं आहे? मानसी, काय चाललंय तुझं? विक्रांत, मला सलील या विषयावर आत्ता नाही बोलायचं. का? काय झालं? काय नाही, झाल्या आमच्या गप्पा, आठवणी, एकमेकांच्या स्वभावाचं ऑब्झर्वेशन, एकमेकांच्या काही चांगल्या गोष्टी कळल्या, झालं. मानसी, झालं नाही, झालीये, सुरुवात झालीये. ह्या भेटी फक्त भेटी नाहीये. आणि तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. ओके? मोनिका, बाळ, आजी, आजोबा या सगळ्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत. पण हे सगळं माझं आयुष्यही आहे ना? आहे ना? हो, आहे ना. मग असं फरक का करतोयस तू मला? मानसी, मला लागलं तुझं असं पटकन बोलणं. हे बघ, शांत हो. ओके, कूल डाऊन. आणि माझ्या बोलण्याचा उद्देश तुला आमच्यापासून तोडण्याचा अजिबात नव्हता. तू आजही आमच्या कुटुंबाचा भाग आहेस आणि उद्याही असशील. आणि आत्ता तू जी गोष्ट करायला जाणार आहेस त्यामुळे एक नवा माणूस आपल्या कुटुंबाला जोडला जाईल. आणि म्हटलं तर तू एका नव्या कुटुंबाची भाग होशील. मानसी, आयुष्यात परीक्षा जितकी महत्वाची असते ना तितक्याच महत्वाचा हा टप्पा असतो. आणि आत्ताच जर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली ना तर आयुष्यभर जोडीदार हा एक प्रश्न म्हणूनच बरोबर असतो. हे मी अनुभवाचे बोल म्हणून सांगतोय तुला. बाकी तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस आणि उद्याही राहशील. आता मनात काही गैरसमज नाही येत ना तुझ्या? हॅलो, नमस्कार. मी वधूवर सूचक मंडळातून बोलते. हा बोला. नाही, नंतर सलील पंडित विषयी तुमच्याकडून काहीच कळलं नाही, म्हणून म्हटलं जर निश्चित होत नसेल तर आणखी स्थळं आहेत. नाही, खरं म्हणजे म्हणावी तशी प्रगती झालेली नाही, पण भेटीगाठी होत आहेत त्यांच्या. आजोबा, माझा ऐकाल तर निर्णय लवकर घ्या, कारण या मुलासाठी खूप जणांच्या मागण्या आल्या आहेत आणि आम्हालाही काही सांगता येत नाहीये. रागवू नका, पण कोणाचीच गैरसोय व्हायला नको ना. तुम्हाला हवं असेल तर मी आणखी मुलांचे डिटेल्स मेल करते. नाही नाही, नको नको, म्हणजे मी बोलतो मानसीशी आणि मग ठरवूया आपण काय करायचं ते. ओके, ठीक आहे, कळवा तुम्ही. हो, नक्की ठेवते मी. हो, मी कळवतो. तुला खरंच ह्याच्यातलं एवढं कळायला लागलंय का ग? मी मेडिकल स्टुडंट आहे ताई, आणि तसं इथे खूप शिकायला मिळतं. ते कळतच आहे म्हणा. म्हणजे आधी तू खूप गप्प असायचीस, आता फार बदललीस. आय मीन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ऑल ऑफ दॅट, राईट?
बाय द वे सलील काय म्हणतोय? अजून तरी काही नाही. फॅमिलीमध्ये घुसण्याचा खूप प्रयत्न करतोय ना? नाही म्हणजे माझ्यासाठी बुके आणला, मला भेटायला आला, सो अगं तसं काही नाही आहे ताई. तो खूप डिसेंट मुलगा आहे. आमच्या भेटी सुरू झाल्या आणि नेमकी ही सगळी कॉम्प्लिकेशन झाली. सो त्याच्या चांगुलपणामुळे तो तुला भेटायला आला. त्याची बाजू घेतेस. वाव, आय लाईक दॅट. निघायचंय का? हो, सलील येतोय. ओ ओके, ग्रेट. मग मी थांबतो. एक मिनिट. हॅलो, बाहेर आला सुद्धा? बरं बरं, मला 5 मिनिटं दे, मी आलेच. मानसी, जरा केबिनमध्ये येतेस का? एक अर्जंट लेटर ड्राफ्ट करायचं होतं. प्लीज, मी तुला डिटेल्स देते. हां, लवकर. मानसी, तुझा मी आत्याला सांगतो. नको, पर्सनल गोष्टीसाठी मला कामाकडे दुर्लक्ष नाही करायचं. पण सलील आलाय सुद्धा, काय करू मी? मग मी बाहेर जातो आणि त्याच्याशी गप्पा मारतो. मग तुझं काम आटपून तू ये. हे विक्रांत, आता हे थँक्यू वगैरे नकोय प्लीज. तो शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये. हाय सलीम. हाय. मानसी नाही येऊ शकणार आज. काय झालं? आहेत काही गोष्टी आणि म्हणूनच मी आलो. हो का? पण म्हणजे नेमकं काय झालं? काय? एनिथिंग सिरियस? आय एम सॉरी, काही झालेलं नाही. तिला जरा काम आहेत आणि मी तुला सांगितलं ना, ती काम हा विषय खूप सिरियसली घेते आणि माझ्या आत्याला खूप घाबरते. हो. आणि आत्ता नेमकं आत्यानेच काम सांगितलंय तिला. सो तिचं काम आटोपलं की ती येईलच. नो प्रॉब्लेम. प्लीज हॅव अ सीट. बस. काय घेणार? नाही, मला काही नको. शुअर? थँक्यू. थँक्यू. सलील, खरं तर हे मी तुला विचारायला नको आहे, पण आता तू माझा मित्र आहेस म्हणून. आहेस ना मित्र? हो हो. गंमत केली. तर मला हे विचारायचं होतं की तुमची गाडी पुढे जाते की नाही? खरं सांगू, म्हणजे ही प्रोसेस अरेंज मॅरेजची आहे, पण हे सगळं ना मी खूप एन्जॉय करतोय. म्हणजे आमच्या भेटी अशा खूप ठरवून होतात, पण त्या टिपिकल नाही आहेत. बरं, त्या भेटी फार वेळ होत नाहीत, फार बोलणंही होत नाही, पण मी ना खूप सुखावतो. मला बरं वाटतं. त्यात आपली ओळख झाली, मैत्री झाली. मला ना हे सगळं खूप आवडतंय. मी खूप पॉझिटिव्हली घेतो हे सगळं. पण हे सगळं तुझ्यामुळेच. आणि तू मानसीची अवस्था समजून घेऊन वागतोयस, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला समजून नाही घ्यायचं, तर मग कुणाला घ्यायचं? म्हणजे खरं तर जेव्हा या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली, तेव्हा हे असं खूप विचित्र होतं, ऑकवर्ड होतं. पण आता ते जरा हळूहळू, म्हणजे मला तर असं वाटतं की
आम्ही दोघांनी होकार किंवा नकार द्यायला जो काही वेळ घेतलाय तेवढा कोणीच घेतला नसेल. हो, पण अजून इतका वेळ थांबायला. एक विचारू तुला, इफ यू डोंट माइंड? विचार ना. तुझंही अरेंज मॅरेजच होतं ना? हो. मग तूही इतकाच वेळ घेतला होतास होकार द्यायला? खरं तर नाही. म्हणजे मी पण ऍक्च्युली तेवढा वेळ घेतला नाहीये, पण तो वेळ लागतोय तेवढा. हा, पण हा लागणारा वेळ मला इरिटेट नाही करत आहे. मी तो खूप एन्जॉय करतोय, मला खूप आवडतोय. आणि हा लागणारा वेळ मी एन्जॉय करू शकतोय कारण ह्या प्रोसेसमध्ये मी प्रेमात पडलोय. हो, सिरियसली, या अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये मी खूप प्रेमात पडत चाललोय. मला एक सांग, तू पडला होतास मोनिकाच्या प्रेमात? प्रेमाचं माहित नाही, पण मोनिका मला बघता क्षणीच खूप आवडली होती. हो. आणि मला मनापासून वाटलं होतं की हे लग्न व्हावं. एक्झॅक्टली. म्हणजे तूही प्रेमात होतास. मी फक्त त्या भावनांना शब्दात सांगतोय. फिलिंग्स तुझ्याही त्याच आहेत. आणि आता तर तुम्हाला मुलगी झाली. मला प्लीज सांगशील का हे नेमकं कसं वाटतं? म्हणजे आपल्याला जी मुलगी आवडते ती आपली बायको होते. आता त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक बाळ जन्माला येतं. कसं कसं वाटतं? कसं मला प्लीज सांग ना. एक्सक्यूज मी. सलील, तुझं केस पिकले रे. प्लीज, तो म्हातारा होईल इतका वेळ नाही घेतलाय. तुम्ही बोला, मी निघतो. अरे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुझ्याकडनंच मिळवेन. होपफुली. काय चाललंय मला कळेल का? आणि तू कुठे लगेच निघालास? मानसी, आधीच तुझ्याऐवजी मला भेटून तो बोर झालाय. अरे नाही. मला काम आहेत, सो मी निघतो. बाय बाय बाय. नाही, मी असं म्हणत होते की आपण बारशाबद्दल ठरवूया का? बोला बोला. नानू मामाना केवढा उत्साह आहे बघितलं का? आता मी आज कधी नव्हतं एवढ्या उत्साहात असेल तर तुम्ही त्याची थट्टा काय करताय? एक मिनिट. तसं त्याला नावं ठेवायला आवडतं, म्हणजे असं असू देत नाही तर तसं दे, नावं ठेवतोच. अरे आम्ही थट्टा नाही करत आहे. आम्ही असं म्हणतोय की बारसं कसं 12व्या दिवशी झालं पाहिजे, पण मोनिकाची तब्येत अजून बरी नाही. मग 12व्या दिवशी बारसं करायचं का थोडं पुढे ढकलायचं? नाही अलका, पहिलंच बाळणपण आहे तर आपण नंतरच करू की बारसं. काय नानू? नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण मग फार उशीर नाही ना होणार? हे काही होत नाही का उशीर वगैरे? काय तोपर्यंत तिला आपल्याला बाहुली किंवा छकुली असं काहीतरी म्हणायला लागेल, इतकंच. नाही नानू, तू म्हणतोस ते खरे, पण समजा मोठं झाल्यावर तिला छकुली बाहुली हेच नाव आवडायला लागलं तर मग पुढे काय करायचं? तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. मी काय म्हणतो माई, तसं जर असेल ना तर आपण बारसं लवकरात लवकर करून घेऊया. काही नको. हे बघ नान्या, आता लहानपणी आई तुला चकुला असं म्हणायची, म्हणून आता तू चकुलाच आहेस का? सांग ना, चकुला म्हणतात का तुला? काय माई, आता तू थट्टा करायला मजून माझं बालपण काढलंस. माझं बालपण हा काही थट्टेचा विषय नाहीये. अरे मधू, अरे तुला हसायला काय झालं? हा काही एवढा मोठा विनोद नव्हता. नाही मग मी चेष्टा करत होतो का? नाही, तू फक्त त्याच्या बालपणाबद्दल बोलत होता. चकुला चकुला असं म्हणायचे आई तुमची. म्हणायची. माई,
आपल्या कुटुंबाचं मला अगदी कौतुक आहे बघ. म्हणजे कितीही संकट येऊ देत, काही होऊ देत, आनंदाचे क्षण आले ना की आपण अगदी भरभरून जगतो, हसतो. आपल्या दळवी कुटुंबियांमध्ये ईश्वराने उत्साह कसा अगदी भरभरून भरलेला आहे असं वाटायला लागतं. आता काय याला आपण चकुला म्हटलं म्हणजे तुमची आई म्हणायची म्हणून चकुला. अरे चकुला माझा चकुला. मानसी बोल ना. काय काय म्हणजे हे असं बोल म्हटलं की मला इंटरव्ह्यूला आल्यासारखं वाटतं. काय झालं हसायला? ऍक्च्युली मला पण हे असं लग्नासाठी भेटणं म्हणजे ना मला एखाद्या मार्केटिंग कंपनीत असल्यासारखं वाटतं. मला हे जमतं, मला हे जमत नाही, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, हे असं सांगत राहायचं. समोरच्याच्या वागण्या बोलण्याचा अंदाज घ्यायचा, मग त्याच्यावरनं त्याला मार्क्स द्यायचे. मग सरते शेवटी मी कसा लग्नासाठी एक नवरा म्हणून परफेक्ट आहे हे सांगायचं. म्हणजे सगळेच असं करतात असं नाही, पण हे तुला विनोदी नाही वाटत? सिरियसली म्हणूनच मी माझ्याविषयी आतापर्यंत असं काही इम्प्रेसिव्ह नाही सांगितलं तुला. अहो मॅडम, पण आता ओळखीची पहिली स्टेज आपण पूर्ण केली आहे. तू आत्ता जर तू काही सांगितलंस तर मी त्याला मार्केटिंग नाही समजणार, माहिती समजेल. काय बोलू मी स्वतःविषयी? मी जर बोलायला लागले तर मला वाटतं 4-5 वाक्यात माहिती संपेल. हो, पण तरी पण लहानपणीच आई बाबा गेले, मग आजी आजोबाच आमचे आई आणि बाबा झाले. तसं बघायला गेलं तर आम्हाला फारसे नातेवाईक नाही आहेत. एक मामा आहेत, ते इंदोरला असतात. पण आमचं सगळंच आजी आणि आजोबांनी केलं. असं आमचं छोटंसं कुटुंब. पण खरं कुटुंब म्हणजे काय असतं हे मला ताईच्या लग्नानंतर कळलं. खरं तर लग्नानंतर सासर माहेर असे 2 वेगळे कुटुंब असतात, पण दळवी फक्त आडनावाने वेगळे. नात्याने दळवी आणि देशपांडे हे एकच कुटुंब. तिथे मला काका काकी आजी आणि मित्र अशी सगळीच नाती मिळाली. बघ, 4-5 म्हणता म्हणता कमीत कमी 10-12 वाक्य बोललीस. वा. पण तुला एक माहिती आहे का की म्हणजे ऐकणारा कसा आहे, श्रोता कसा आहे, याच्यावरती सुद्धा बोलणाऱ्याचं बोलणं खुलतं बरं का. आणि मला तर ना म्हणजे समोरचा जर बोलणारा खूप छान असेल तर मला लगेच श्रोता व्हायला आवडतं. आणि काय असतं माहिती का की एकतर बोलणारा छान पाहिजे किंवा बोलणं म्हणजे त्यातला कंटेंट छान पाहिजे. इथे तर काय बाबा, दोन्हीही छानच आहे.